गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जगातली सर्वप्रथम गुरु प्रत्येकाच्या आयुष्यातली ती म्हणजे त्याची आई। त्या आईला स्मरण करून तसेच तिला नमन करून मी सर्व आदरणीय गुरुवरांना अभिवादन करतो। मित्रांनो, गुरुशिष्य परंपरा ही भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीमधली एक सर्वात महत्त्वाची परंपरा आहे। संपत्तीच्या वारसापेक्षाही ज्ञानाचा वारसा चालवणाऱ्या व्यक्तीला सर्वात जास्त गुणगौरवलं जातं ते भारतीय परंपरेत। प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी जी गुरुशिष्य परंपरा जी आहे ती सन्मानित आहे। आपल्या सर्वांच्या आयुष्यात गुरुचं एक अनन्यसाधारण महत्त्व असतं। आयुष्यात प्रत्येकाचा शिष्य कोणा सत्ताधीशापुढे नमन होत नाही, ते गुरु समोर नमन होतं। ही गुरुची महिमा आहे। गुरु प्रत्येकाच्या आयुष्यात कोण मार्गदर्शक असेल किंवा गुरु ठरेल हे माहीत नसतं। गुरु हा शिष्याचा शोध घेत असतो आणि शिष्य हा गुरुचा शोध घेत असतो। दोन्ही एकमेकांच्या शोधात असतात। दोघांनाही एकमेकांच्या सहवासाची भूक असते। गुरुदेव दत्तांनी प्रत्येक घटकाला गुरु मानलं। मग प्राणी असेल, झाड असेल किंवा जनसामान्यामधले कोणीही व्यक्तिमत्व असेल, प्रत्येकाला गुरु मानण्याचं काम गुरुदेव दत्तांनी दिलं। त्यातून एकच शिकवण दिली की प्रत्येक घटकामध्ये काहीतरी घेण्याची किंवा काहीतरी ज्ञानार्जनाची संधी आहे। त्याच पद्धतीनं प्रत्येक संतांनी वेगवेगळ्या पद्धतीने शिकवण दिली। आपण आपल्या आयुष्यात कसे घडतो, आपण आपल्या आयुष्यात कसे विचार करतो, आपण आपल्या आयुष्यात कशी जडणघडण करतो, हे सर्वस्वी आपल्या मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनावर असतं। असं काही नाही की फक्त मार्गदर्शकच असतो, शिष्यही त्या भूमिकेत आणि तितकाच सक्षम असायला हवा। ह्या दोघांची जी सांगड आहे ती एकमेकांशिवाय अपरिपूर्ण आहे। आपण ज्या भागात असतो, आपण ज्या भागात राहतो, त्या लोकांना किंवा त्या व्यक्तींना सज्ञान करायचं काम हे आपल्या सर्वांचं असतं, ती जबाबदारी असते। तुम्ही इथे येताय, ज्ञानार्जनासाठी येताय, तुम्ही इथून काहीतरी घेणार आहात, त्याचं संगोपन आणि त्याचं प्रत्येकाला आपल्या परिजनांना त्याचं वाटप करणं, त्या ज्ञानापासून सगळ्यांना सज्ञान करणं ही सगळ्यांची जबाबदारी असते। त्याच पद्धतीनं आपला आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसरात हर्ष फुलवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। जसं सरांनी सांगितलं की हा हॉल इथे नेक्स्ट टाइम भरलेला पाहिजे। ही तुमच्याकडून गुरुजनांना मिळालेली एक सर्वात छान देणगी असेल किंवा एक त्यांच्या भावनांचं नुसतं दर्शन नाही तर ते दर्शन ह्या स्वरूपात प्रकट व्हायला हवं, अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। तसेच सर्व मान्यवरांचे मी प्रत्येकदा आभार मानतो की त्यांनी मला बोलायची संधी दिली। तसेच तुमचे आभार मानतो की तुम्ही मला बोलायची संधी दिली। धन्यवाद।